हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल कविता अँड ब्लॉग. तुम्ही सर्व कसे आहात? मजेतच असाल. आणि आज आपण सुरुवात करत आहोत रसमपासून. तर मी साऊथ इंडियन स्टाईल तमिळ रसम बनवत आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, न स्किप करता. हे काळी मिरी, जिरे, मेथी दाणे, लाल मिरची एक आहे, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत, कढीपत्ता, हे सर्व टाकून मी वाटून घेतलेलं आहे. आणि नंतर लसूण पण टाकायचं, लसूण टाकून वाटून घ्यायचं आहे. लसूणचं छिलका काढायचा नाही. लसूण आणि कोथिंबीर एकदा फिरवून जाडसर वाटून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे वाटायचं आहे. आणि आता मी छोटे कांदे घेत आहे, हे फोडणीसाठी लागणार छोटे कांदे ते. आणि हे चिंचाचं पाणी, अशा प्रकारे मी असं करून चाळणीने गाळून घेत आहे. चाळणीने असं गाळून घेतल्यावरती मी ह्याच पाण्यामध्ये टमाटर पण मॅश करून घेत आहे. हाताने मॅश करते, कापून घ्यायचे नाही. हाताने अशा प्रकारे मॅश करायचं आहे. तर असं बनवण्यासाठी सर्व तयार करून ठेवलेलं आहे. आणि एकीकडे आपला भातही बनत आहे. रसम बनवायला सुरुवात करूया. न स्किप करता माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. तेल घेतलेलं आहे, ते तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी, राई बोलतात, कढीपत्ता, कांदा टाकला आहे आता. आणि जिरं पण टाकत आहे मी याच्यातच. आणि परत याच्यामध्ये लाल मिरची टाकत आहे, ती सुद्धा एकच टाकते. एका मिरचीचे 2 तुकडे करून टाकलेले आहेत, हे बघा. आणि आपण जे सुक्कं वाटण बनवलेलं आहे ते सुद्धा टाकून घेत आहे. आणि हळद टाकते. चांगल्या प्रकारे मिक्स करून मग मी जे टमाटर आणि चिंचाचं पाणी केलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे, हे बघा. आता मीठ टाकायचं आहे. आणि ह्या रसमला जास्त उकळी नाही येऊन द्यायची. तर हे बघा, थोडीशी उकळी आली की मी कोथिंबीर टाकून लगेच गॅस बंद करून घेत आहे. तर आपला रसम इथे तयार होतं. आणि हे रसम आपल्याला पचनासाठी खूप चांगलं असतं. तर तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसं लागतं आहे. आणि आता बनवायला घेऊया मटणाला मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे. आणि हे सर्व इथे स्वच्छ धुवून झाल्यावर सर्व कापून ठेवलेलं आहे. पहिलं मी कुकरमध्ये आणि मटण बनवणार आहे. मी फक्त गरम मसाले, कांदा, हळद, मीठ टाकून ते 4 शिट्ट्यामध्ये शिजवणार आहे. हे विहानला फार आवडतं, म्हणून मी पहिलं कुकरमध्ये शिजवते आणि मग वरतून मसाले टाकून तिखट भाजी बनवते. तर मी याचा पूर्ण व्हिडिओ काढलेला नाही आहे डिटेलमध्ये. मला खूप जेवण बनवायला घाई झाली होती, तर मी तुम्हाला असं शॉर्टकटमध्ये दाखवते, पूर्ण डिटेल नाही दाखवत आहे. तर परत कधी मटणाची भाजी बनवेल तेव्हा मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये रेसिपी शेअर करेन. ओके. आता जेवण सर्व कामे करून बसलीच होती तर पार्सल मला आला. मी नायकामधून पार्सल मागवलं होतं. तर हे बघा, मी मागवलेलं होतं मामाअर्थ कंपनीचं. बघू शकता, मामाअर्थ कंपनीचं रोजमेरी अँटी हेअरफॉल कंडिशनर. आणि याचंच मी ऑइल आणि शॅम्पूसुद्धा ह्याच कंपनीचा वापरते. आणि हे रोजमेरी हेअर ग्रोथ ऑइल आणि अपटन फेसवॉश हे मला फ्री भेटलेलं आहे, कंडिशनर आणि मुलतानी मिठी फेसवॉश बरोबर. तुम्ही सुद्धा यूज करा, खूप छान प्रोडक्ट आहे. आणि आता हे डीमार्टची पिशवी बघून तुम्हाला कळालंच असेल की मी चालले आहे डीमार्टला.
तर हे बघा, मी विहान आणि विहानचे पप्पा आम्ही आलेलो आहोत डीमार्टला. थोडं घरातलं सामान घ्यायचं होतं, तर सामान घेऊन झालेलं आहे. बिलिंग करून आता घरीसुद्धा पोहोचले आहे मी. हे आता मी सर्व सामान लावते आहे. चला इथेच मी हा ब्लॉग इथेच एंड करते. बाय बाय.